नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, जिथे आपण 2022चा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करतोय। या PYQ मध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये इतिहास या विषयामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं इथे सखोल डिस्कशन आपण करणार आहोत। ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट। इथे पहिला प्रश्न हा आहे, पहिला प्रश्न आहे की भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी बेसिकली विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हा प्रश्न विचारलेला आहे। आता दळणवळण क्षेत्राचा विकास इंग्रजांच्या काळात कोणत्या गव्हर्नर जनरल पासून सुरू झाला हे पहिले डोक्यात असू द्या। लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ होता 1848 ते 1856 आणि या काळात त्याने PWD पोस्ट, रेल्वे, टेलिग्राफ या सगळ्याचं काम केलं होतं। कशासाठी केलं होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, ठीक आहे। आणि त्यानंतर मग आता जर विधानं पाहिली तर नीट बघून घ्याल। सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झालं, अगदी बरोबर आहे। PWD डिपार्टमेंट लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झालं होतं, ठीक आहे। त्यानंतर म्हणजे ए वाक्य बरोबर आहे। आता ए पर्याय कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये बघून घ्याल, 1, 2 आणि 3, चौथा नंबरचा पर्याय आपला गेला, फाईन। त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि सर जॉन शोर यांच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली। लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि सर जॉन शोर या दोघांनाही आपण ओळखतो भूमी महसूल सुधारणांसाठी। रस्ते बांधकामाशी यांचा संबंध नाही, हे भूमी महसूल सुधारणांशी संबंधित आहेत। त्यामुळे बी ऑप्शन आपलं कट होत आहे, फाईन। बी ऑप्शन कट झाल्यावर तुम्हाला उत्तर काढता येत आहे का बघा, हां। बी ऑप्शन जर आपलं कट झालं तर ऑप्शन जे पर्याय दिलेले आहेत त्यानुसार आपलं उत्तर निघतंय का। इफ वी कट बी अँड इफ वी कट बी वी विल कम टू द आन्सर, है ना। मग आपल्याला उत्तर लगेचच मिळत आहे, बघून घ्याल। उत्तर आहे आपलं ए आणि डी, ठीक आहे। अगदी डी विधान वाचायची पण गरज नाही कारण एकच ऑप्शन उरलंय, फाईन। तरीही वाचूया। रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले होते। सो सुरुवातीच्या काळात मीटर गेज, सुरुवातीच्या काळात नॅरो गेज, मग मीटर गेज, मग ब्रॉड गेज अशा प्रकारची प्रगती झालेली आहे, म्हणजे हे सुद्धा नाही, है ना। आणि नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षांची रस्ता सुधार योजना सादर केली होती। आता नागपूर परिषदेची रस्ता सुधार योजना नाही माहिती आहे तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, हे आहे याचं उत्तर। पण नागपूर परिषद योजना आहे काय, ही रस्ता बांधणी योजना होती। 20 वर्षामध्ये 5 लाख किलोमीटर लांबीचा रस्ता यांना बांधायचा होता आणि हे 1940 नंतर आलेलं आहे, ठीक आहे। सो बेसिकली हे ठीक आहे, पण नाही माहिती असलं तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत आहात, ठीक आहे। त्यानंतर याल नेक्स्ट प्रश्नाकडे, योग्य जोड्या लावा। हा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, है ना। हा प्रश्न बघून घ्याल, रिपीटेड प्रश्न आहे। हा 2021ला विचारला गेला होता आणि आपण याबद्दल चर्चा देखील केली होती। 1890 मध्ये मुंबई गिरणी संघटना, मुंबई गिरणी कामगार संघटनेशी संबंधित कोण आहे, नारायण मेघाजी लोखंडे। आणि न्यूजपेपर कोणता आहे, न्यूजपेपर आहे दीनबंधू, न्यूजपेपर आहे दीनबंधू। अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन कोणाशी संबंधित आहे, महात्मा गांधी, महात्मा गांधींशी संबंधित आहे। नारायण मेघाजी लोखंडेंबद्दल अजून काय लक्षात ठेवायचं आहे, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, दॅट इज मुंबई गिरणी कामगार संघटना यांच्याशी संबंधित आहे। आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते, हे एक अजून लक्षात ठेवाल, ठीक आहे। त्यानंतर मद्रास लेबर युनियन याबद्दल आपली चर्चा झाली होती, है ना। मद्रास लेबर युनियन ही पहिली रजिस्टर कामगार संघटना आहे भारताची, ज्याच्याशी संबंधित आहेत BP वाडिया, फाईन। आणि आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लाजपत राय। त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे आता बघून घ्याल, 1 नंबरचं 4। जर 1 नंबरचं 4 म्हटलं तर पहिला आणि चौथा ऑप्शन कट होणार, ठीक आहे। त्यानंतर 2 बीचं पर्याय आहे 3, मग आता बीचा पर्याय या दोघांमध्येही आहे। 1 आणि 4 कट झालेले आहेत आणि 2 फक्त उरलेले आहेत। सो आपलं 2 हे उत्तर आलेलं आहे, बघून घ्याल। आपलं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे 2 किंवा दुसरा पर्याय हे याचं उत्तर असणार आहे, फाईन। त्यानंतर याल पुढच्या प्रश्नाकडे, हा आहे प्रश्न, काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ आणि त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावायच्या आहेत। आपली जी यूट्यूबवर PYQ हिट सिरीज सुरू होती त्यावर आपण ऑलरेडी या घटकावर 2 सेशन घेतलेले आहेत, हां। यूट्यूबवर 2 सेशन झालेले आहेत काँग्रेस अधिवेशनांसंबंधी आणि त्यामध्ये डिटेल डिस्कशन केलं होतं। त्यावेळेला सांगितलं होतं
काँग्रेसची अधिवेशनं, काँग्रेसचं नेतृत्व, कुठे कुठे अधिवेशनं झाली, कोणत्या अधिवेशनात काय झालं, महत्त्वाची अधिवेशनं कोणती आहेत, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं होतं की एवढं करून जाल तुमच्या एक्झामसाठी हे महत्त्वाचं असेल. आणि हा बघा प्रश्न. फाईन. पहिलं काँग्रेस अधिवेशन मुंबईला झालं. यावेळेला अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. आता बघून घ्याल की जर आपण व्योमेशचंद्र बॅनर्जींचा पर्याय निवडला तर इथे एक पर्याय कट होतोय, म्हणजे चौथा पर्याय इथे कट झालेला आहे. ठीक आहे. आता 3 पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे. दुसरं काँग्रेस अधिवेशन दादाभाई नौरोजी. हां, दुसरं काँग्रेस अधिवेशन दादाभाई नौरोजी, याचा अर्थ असा की हे वाला ऑप्शन कट झाला. तिसरं काँग्रेस अधिवेशन मुंबईला मद्रासला झालं. बदरुद्दीन तय्यबजी होते याचे अध्यक्ष. बदरुद्दीन तय्यबजी याचे अध्यक्ष होते आणि तुमचं उत्तर आलेलं आहे. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबादला झालं आणि जॉर्ज युल हे होते याचे अध्यक्ष. सो याचं डिटेल डिस्कशन जर तुम्हाला हवं असेल की या 4ही सेशनमध्ये काय काय झालं होतं, इंग्रजांनी चौथ्या सेशनला कशा प्रकारे अडचण आणण्याचा प्रयत्न केला होता, पहिल्या सेशनच्या म्हणजे पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी आपण कोणाला आमंत्रित केलं होतं, तर आपले हिट टॉपिक सिरीजचे 2ही व्हिडिओ पाहून घ्याल आणि अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे ना. दुसरा पर्याय जे आहे हे असणार आहे याचं उत्तर. फाईन. त्यानंतर याल पुढच्या प्रश्नाकडे की 1847 मध्ये मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली होती? आता ही मागणी केली होती ब्राईटने. हा फॅक्च्युअल डेटाबेस प्रश्न आहे, याचं काही खूप जास्त एक्सप्लेनेशन नाही आहे, पण तरीही तुमच्या डोक्यात राहू द्या की ब्राईटने ही मागणी केली होती. ठीक आहे. आणि प्रेस्कॉट कोण होता? प्रेस्कॉट हा रेल्वे मंडळाचा अध्यक्ष होता. याच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना झाली होती. ठीक आहे. सो ब्राईट आहे याचं उत्तर. हे नाही, है ना, हे नाही, ब्राईट याचं उत्तर आहे. फाईन. त्याच्यानंतर याल नेक्स्ट प्रश्नाकडे. हा आहे प्रश्न की 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणत्या संस्थांची स्थापना झाली, हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता बघाल 1935च्या भारत शासन कायद्यामध्ये कोणकोणत्या संस्थांच्या स्थापनेची प्रोव्हिजन होती? फेडरल कोर्टची प्रोव्हिजन होती. फेडरल कोर्टची स्थापना दिल्लीला झाली. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेची प्रोव्हिजन होती. त्यानंतर फेडरल रेल्वेची देखील प्रोव्हिजन होती. पण हाय कमिशनर हे जे होतं हे कोणत्या कायद्यानुसार आलं होतं? 1919चा भारत शासन कायदा. भारत शासन कायदा 1919ने हाय कमिशनर आलं होतं आणि म्हणून ABC हे असणार आहे याचं उत्तर. याचं उत्तर काय असणार आहे? ABC. ABC म्हणजे की फेडरल कोर्ट, फेडरल रेल्वे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सगळ्यांची स्थापना झालेली आहे 1935च्या कायद्यानुसार. त्यानंतर हा प्रश्न बघा. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा कोणता उद्देश होता? हे मी तुम्हाला नेहमी अगदी पहिल्या सेशनमध्ये सांगते. वसाहतवाद म्हणजे काय, व्यापारवाद म्हणजे काय, वाणिज्यवाद म्हणजे काय, है ना, या कॉन्सेप्ट्स आहेत, है ना. आणि या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा काय उद्देश होता? उद्देश होता जास्तीत जास्त नफा कमावणे. एवढ्या एकाच उद्देशाने हे भारतात आले होते. सो याचं उत्तर असणार आहे 4 नंबर बी फक्त, है ना. याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे 4 नंबर बी फक्त. बी फक्त हे आहे याचं उत्तर. त्यानंतर याल भाऊ दाजी लाड. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांना आपण कशासाठी ओळखतो? हे समाजसेवक होते, समाज सुधारक होते बेसिकली. आणि त्याच्याचबरोबर यांनी कशाचा पुरस्कार केला होता? आता ऑप्शन बघा. स्त्री वृद्धाश्रम, सामाजिक भेदभाव किंवा ख्रिस्ती धर्म. हे 3ही ऑड ऑप्शन आहेत, है ना. समाज सुधारकांचा विशेष भर विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण किंवा स्त्री जीवनाचं उत्थान, स्त्री जीवनामध्ये सुधारणा यासंबंधी असायचा आणि त्यामुळे हे आहे तुमचं उत्तर. त्यानंतर हा प्रश्न बघाल. योग्य जोड्या लावा. पुन्हा एकदा समाजसुधारकांवर विशेष भर दिलेला आढळतो. हां, समाजसुधारकांवर विशेष भर आहे, पण याचा अर्थ असा नाही की बाकीचे टॉपिक दुय्यम आहेत, त्यांना देखील तुम्हाला इक्वल इम्पॉर्टन्स द्यावा लागेल, है ना. सो आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आपण कसं ओळखतो? हे दर्पणकार आहेत, मराठी वृत्तपत्राचे आद्य पत्रकार म्हणून यांना ओळखलं जातं. त्याच्याचबरोबर यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी मिळालेली आहे आणि शेषाद्री प्रकरणाशी हे संबंधित आहेत, है ना. सो श्री शेषाद्री परळीकर किंवा श्रीपाद शेषाद्री परळीकर
याचं शुद्धीकरण करण्याचं कार्य यांनी केलं होतं है ना, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता बघा ऑप्शनमध्ये जर तुम्ही पर्याय पाहिला तर तुमचं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे, पण तरीही आपण पाहूया. दुर्गाराम मंछाराम दादोबा पांडुरंग यांनी कशाची स्थापना केली? सो यांचा संबंध आहे मानव धर्म सभेशी. समाजसुधारकांच्या सेशनमध्ये यांच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. दादोबा पांडुरंग, भास्कर पांडुरंग, आत्माराम पांडुरंग या तिघांबद्दलही आपण डिस्कशन केलेलं आहे. एनी बेझंट मॅडम ज्या होत्या यांच्याशी काय संबंधित आहे? यांच्याशी संबंधित आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. हे पहिले सेंट्रल हिंदू स्कूल होतं, मग सेंट्रल हिंदू कॉलेज झालं आणि मग 1920च्या दरम्यान मदन मोहन मालवीय म्हणजे महामहिम पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना केली. त्याचं फाउंडेशन हेच होतं, फाईन. आणि त्यानंतर केशवचंद्र सेन यांचा संबंध आहे नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूटशी, ठीक आहे. सो आपलं उत्तर आलेलं आहे, आलं का? है ना, 2 नंबर असणार आहे याचं उत्तर. 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर याल पुढे, संथाळांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? हा प्रश्न विचारलेला आहे की कोणती विधाने चुकीची आहेत. फाईन. सो बघून घ्याल, संथाळांच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू या न्यूजपेपरमध्ये देण्यात आली नाही, है ना. सो पंजाब रिव्ह्यूमध्ये नाही, हे बंगाल रिव्ह्यूमध्ये देण्यात आलं होतं. याचा अर्थ ए चुकीचा आहे. फाईन. संथाळांनी सत्याचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता, हे अगदी खरं आहे, है ना. ओरावा कम्युनिटी आणि संथाळ कम्युनिटीने मिळून उठाव केला होता आणि त्यांनी ही घोषणा केली होती की आजपासून विक्टोरिया राणीचं राज्य संपलं आणि संथाळांचं राज्य स्थापित झालेलं आहे. फाईन. संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. सो या वाक्याकडे एकदा बघून घ्याल की संथाळांचा जो पुढारी होता कान्हू हा विश्वासघाताने पकडला नाही गेला. यांना गोळ्या झाडल्या होत्या इंग्रजांनी आणि हे शहीद झाले होते. यांना वीरमरण आलं होतं, है ना. सो सी चुकीचं आहे, ए चुकीचं आहे आणि ओ मॅली या अधिकाऱ्याने संथाळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे, हे ठीक आहे, है ना. सो उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे हे. आणि का हे उत्तर आहे? कारण कोणती विधानं चुकीची आहेत हे विचारलेलं आहे. इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कधी कधी बरोबर विधानं आणि चुकीच्या विधानांमध्ये गोंधळ उडतो आणि चुकीची विधानं इथे विचारलेली आहेत. त्यानंतर याल महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक या आणि त्यांचे कार्यक्षेत्र यांच्याबद्दलची आपल्याला जोडी लावायची आहे. आता सगळ्यात जे पॉप्युलर आहेत त्यांची जोडी पहिले लावून घ्या. अमरावती, बघा बरं उत्तर येत आहे का? हां, दादासाहेब खापर्डे अमरावतीचे होते, म्हणजे सीचा आन्सर 3 आहे. मग इकडे तुमचे 2 ऑप्शन कट होतात, 2 आणि 4 हे कट झाले. फाईन. त्यानंतर श्रीधर परांजपे यांचा संबंध आहे वर्धा आणि नागपूरशी, है ना. आर्य बांधव समाज, आर्य बांधव समाजाशी संबंधित आहेत वर्धा आणि नागपूर. आणि त्याच्यानंतर सिद्धनाथ काणे हे आहेत यवतमाळशी संबंधित. आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जातं. बघा बरं, नाही याचं उत्तर आलं. सो बेसिकली 3 नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे. याबद्दल अजून काही गोष्टी माहिती असू द्या. जसं आर्य बांधव समाज ही एक गुप्त संघटना होती, क्रांतिकारी संघटना होती. सिद्धनाथ काणे हे देखील जे होते, डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळच्या क्रांतिकारी गुप्त संघटनांशी संबंधित होते. गंगाधर देशपांडे हे बेळगावशी संबंधित आहेत. 1904ला यांचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो, है ना. सो अशा प्रकारे ही एक जोडी जुळवावाला प्रकार होता किंवा जोड्या जुळवावाला प्रश्न होता. याचं उत्तर असणार आहे 3रा पर्याय, है ना. 3rd पर्याय जो आहे हे आहे याचं उत्तर. त्यानंतर याल गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित कोणकोणती वृत्तपत्र होती? आता हे लक्षात घ्या. गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी न्यूजपेपर बरोबर काम करायला सुरुवात केली होती, हे तुम्हालाही माहिती आहे ना. 1881 मध्ये जेव्हा केसरी सुरू झाला तेव्हा पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. मात्र त्यांनी 1887 मध्ये केसरीचं संपादकत्व सोडलं आणि 1888 पासून सुधारक पेपरची सुरुवात झाली. सो हे बरोबर. वर्हाड समाचार यामध्ये त्यांनी अकोल्यात असताना लिखाण करणं सुरू केलं होतं. सो वर्हाड समाचाराचा संबंध गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर आहे. परंतु स्वराज्य हे वृत्तपत्र कोणाचं आहे? स्वराज्य वृत्तपत्र शिवरामपंत परांजपे यांचं होतं, है ना. शिवराम परांजपे यांचं हे स्वराज्य वृत्तपत्र कधी सुरू झालं होतं?
12 ऑगस्ट 1920 रोजी, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर हे सुरू झालं होतं. म्हणजे आपल्याला डी ऑप्शन कट करायचं आहे. मग आता डी ऑप्शन कुठे नाही ते असणार आहे तुमचं उत्तर. हे आहे ABC फक्त. ठीक आहे, अशा प्रकारे आपण दुसऱ्या पर्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे 36वा प्रश्न झाला. त्यानंतर हा बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. यांनी इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केलं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हे अध्यक्ष देखील होते. अगदी सोपाचा प्रश्न आहे. हे आहेत ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींबद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवाल की एक तर हे काँग्रेसचे संस्थापक आहेत, त्यांच्याचबरोबर यांच्याशी असोसिएटेड 4 संस्था आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? ज्ञानप्रसारक मंडळी 1848 ही एक संस्था यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर दुसरी संस्था आहे बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन 1852 आणि त्याच्याचबरोबर लंडनमध्ये इंडियन असोसिएशनची स्थापना 1885 आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866. ठीक आहे, यामध्ये बॉम्बे असोसिएशनशी संबंधित कोण कोण आहेत? जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी आणि भाऊ दाजी लाड. ठीक आहे, सो दादाभाई नौरोजी, नानाशंकर शेठ आणि भाऊ दाजी लाड हे तिघंही बॉम्बे असोसिएशनशी संबंधित आहेत आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. हां, याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे दादाभाई नौरोजी. फाईन. त्यानंतर याल सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत असलेली विधानं कोणी दिलेली आहेत? बघून घ्याल. हिंदू आणि मुस्लिम ही दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत. हे कोणाचं वाक्य असायला पाहिजे? सर सय्यद अहमद खान. मी तुम्हाला सांगितलं होतं, सर सय्यद अहमद खानांनी भारताला नववधूचे सुंदर डोळे म्हटलेले. भारतात हिंदू मुसलमानांना नववधूचे सुंदर डोळे म्हटलेले. नववधू आहे भारत आणि भारतात राहणारे हिंदू मुसलमान आणि हिंदू मुसलमानांच्या एकतेस प्रोत्साहन देणारे सर सय्यद अहमद खान. पण यांचे सूर बदलतात 1861 नंतर आणि हे म्हणायला लागतात की इलेक्शन्स आर गेम ऑफ नंबर्स आणि मुस्लिम मायनॉरिटी आहेत, सो मुस्लिमांना एक वेगळं राष्ट्र म्हणून ट्रीट करा. ठीक आहे, हे विरोधी राष्ट्र आहेत अशा प्रकारचा भाव हे सांगायला लागतात. आणि त्याच्यानंतर मग सर सय्यद अहमद खान यांचं जर पहिलं वाक्य आपण कोड केलं किंवा कोट केलं तर हा आला तुमचा उत्तर. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात आणले पाहिजे आणि मुसलमानांना हिंदूंपासून अलग केलं पाहिजे. आता हे आपल्याला जरी माहिती नसलं तरी उत्तरामध्ये प्राचार्य बेक आहेतच, है ना. त्यानंतर महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. हे कोण म्हणू शकतं? मोहम्मद अली जिन्ना. मोहम्मद अली जिन्नांनी म्हटलं होतं की सविनय कायदेभंग किंवा क्विट इंडिया मुवमेंट हे सगळे ब्लॅकमेलिंगच्या चळवळी आहेत आणि हिंदू महासभेच्या वर्चस्वासाठी यांनी या चळवळी सुरू केलेल्या आहेत. इव्हन यांनी म्हटलं होतं की काँग्रेस हिंदूंची पार्टी आहे आणि मुस्लिम लीग मुसलमानांची पार्टी आहे, अशा प्रकारचा चित्र बेसिकली जिन्नांनी सुरू केलं होतं. त्यामुळे याचं उत्तर हे असणार आहे. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे हे आहेत विनायक दामोदर सावरकर आणि म्हणून असणार आहे आपलं हे उत्तर. दुसऱ्या नंबरचा पर्याय जो आहे हा उत्तर असणार आहे. आता सेशनमध्ये जेव्हा तुम्हाला म्हणते की ही विधानं लक्षात ठेवा किंवा कोण कोणास काय म्हणाले वाली विधानं, वर्णनावरून व्यक्ती ओळखावाली विधानं हे एक्झाममध्ये विचारले जातात आणि त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर याल की 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा उद्देश काय होता? आता ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती दादाभाई नौरोजींनी, है ना. दादाभाई नौरोजींनी याची स्थापना केली होती आणि याचा उद्देश काय होता? लोकशिक्षण. लोकशिक्षण होता याचा उद्देश. लोकशिक्षण म्हणजे नक्की काय? लोकशिक्षणाचा अर्थ असा आहे की भारताच्या खऱ्या परिस्थितीबद्दल इंग्रजांना जाणीव करून देणे आणि भारताच्या समस्यांना ब्रिटिशांच्या पटलावर मांडणे, याला म्हटलं जातं लोकशिक्षण आणि हे आहे तुमचं उत्तर. फाईन. सो लोकशिक्षण होतं यांचा मूळ उद्देश. स्त्री शिक्षण, राजकीय शिक्षण, धार्मिक शिक्षणाचा तर संबंधच नाही आणि स्त्री शिक्षणाचा तेव्हा खूप जास्त प्रसार प्रचार नाही झाला होता. दादाभाई नौरोजी मवाळवादी एकदम पहिल्या गटाचे नेते आहेत आणि यांनी लोकशिक्षणासाठी कार्य केलं होतं.
ठीक आहे. सो अशा प्रकारे सी हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतर हा प्रश्न बघून घ्याल. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनशी संबंधित खालील कोणकोणत्या व्यक्ती आहेत? ऑडमॅन आउट करायचं आहे आपल्याला फक्त. सो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कधी झाली? ही स्थापना झालेली आहे 31 जानेवारी 1885 रोजी. 31 जानेवारी 1885 रोजी या संस्थेची स्थापना झाली आणि याच्याशी संबंधित होते बद्रुद्दीन तय्यबजी जे मुस्लिम व्यक्ती होते, फिरोज शाह मेहता जे पारसी व्यक्ती होते आणि के.टी. तेलंग जे ब्राह्मण होते. अशा 3 वेगवेगळ्या कम्युनिटीच्या लोकांनी येऊन एक सेक्युलर पार्टी स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ही होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ज्याच्याशी गोपाळ गणेश आगरकर संबंधित नाहीत, है ना. सो फिरोज शाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती तेलंग यांना 3 ब्रदर्स इन लॉ असं देखील म्हटलं जायचं आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? बी, सी आणि डी फक्त. सो हे आहे याचं उत्तर. अशा प्रकारे 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये इतिहास या घटकाविषयी जे जे प्रश्न आले होते त्या सगळ्यांना आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. PYQच्या माध्यमातून तुमच्या पूर्ण डिस्कशनला गती मिळते, दिशा मिळते आणि त्याच्याचबरोबर सराव करण्यासाठी टेस्ट सिरीजची गरज असते. सो आपली इग्नाईटची टेस्ट सिरीज सुरू आहे, ज्याचा 3रा पेपर राज्यस्तरीय पेपर सगळ्या महाराष्ट्रभर हे पेपर गेलेले आहेत आणि वेगवेगळ्या सेंटर्सवर याची एक्झाम होणार आहे. ही एक्झाम ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपाची असणार आहे. सो इग्नाईट अकॅडमीच्या येत्या 24 मेच्या टेस्टला हजर राहायला विसरू नका. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, टेस्ट मोफत आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपाची आहे. 24 मे सकाळी 11 वाजता आपल्या जवळच्या सेंटरवर संपर्क साधा आणि ही टेस्ट द्या. ठीक आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे सेंटर्स तर आहेतच, पण इतर सेंटर्सवर देखील ही टेस्ट बेसिकली गेलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर विविध बॅचेस ज्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू आहेत यांचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. ठीक आहे. अशाच प्रकारच्या PYQ डिस्कशन सिरीजमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू.